विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वेळापत्रक सादर करण्यासंदर्भात 30 ऑक्टोबरची मुदत दिली होती। आजच्या दिवशी त्या निमित्तानं सुनावणी होती। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं हे वेळापत्रक सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी धुडकावलं। त्याचबरोबर 2 महत्त्वाचे शेरे केले आणि 3 महत्त्वाच्या तारखा दिल्या। आजच्या या आपल्या एक्सप्लेनरमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते 2 महत्त्वाचे शेरे कोणते आणि त्या 3 महत्त्वाच्या तारखा कोणत्या। नमस्कार, मी हर्षदा परब। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी करण्यासाठी जे वेळापत्रक त्यांनी तयार केलं होतं त्याच्यावर याच्या आधीच्या सुनावणीला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आक्षेप घेतला होता आणि त्यावरनं विधानसभा अध्यक्षांना चांगलंच सुनावलं होतं। आजच्या सुनावणीमध्ये वेळापत्रक सादर करण्यासाठीची जी मुदत आहे त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांच्याशी सल्लामसलत करून आज ते वेळापत्रक सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर सादर केलं। मात्र त्याआधीच विधानसभा अध्यक्षांनी आपले एक ॲफिडेव्हिट सुद्धा सादर केलं होतं। या ॲफिडेव्हिटमध्ये विधानसभा अध्यक्षांनी सरन्यायाधीशांकडे सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली होती ती म्हणजे की आमदार अपात्रता प्रकरणाची जी सुनावणी आहे ती 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्यासंदर्भातली मुदत देण्यात यावी। विधानसभा अध्यक्षांची ही मागणी ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून झाली असली तरी सुद्धा सरन्यायाधीशांनी ती धुडकावली। सरन्यायाधीशांनी यावर काही ताशेरे सुद्धा उडलेले आहेत। सगळ्यात आधी तर विधानसभा अध्यक्षांना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रश्न केला की 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतची ही मुदत का? त्यावर विधानसभा अध्यक्षांकडून या संदर्भात उत्तर देण्यात आलं ते म्हणजे की येणारा हिवाळी अधिवेशन आणि त्याचबरोबर 2 महत्त्वाच्या सुट्ट्या यामुळे सुनावणीला वेळ लागू शकतो। पण मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांची ही मागणी धुडकावून लावली। विधानसभा अध्यक्षांची ही मागणी धुडकावून लावत असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक मोठं विधान केलं। त्यांनी असं म्हटलं, पुढच्या इलेक्शनपर्यंत ही सुनावणी घ्यायची आहे का? याच्या आधीच्या सुनावणीतही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या वेळापत्रकावर जेव्हा आक्षेप घेतला होता त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की आपल्याला आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ही पुढच्या इलेक्शनपर्यंत ताणायची नाहीये। महत्त्वाचं आहे ते म्हणजे आजही अशा पद्धतीचा उल्लेख हा सरन्यायाधीशांकडून करण्यात आला। या आर्ग्युमेंटमध्ये महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना आणखीन एक तारीख दिली। त्यांनी असं म्हटलं की आम्ही सर्व याचिकांची सुनावणी ही 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करू, तेव्हा या ॲफिडेव्हिटचा स्वीकार करावा। त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी थेट तारीखच सांगितली। 31 डिसेंबरपर्यंत विधानसभा अध्यक्षांना आपला निर्णय घ्यावा लागेल असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी थेट शब्दात सांगितलं। या आर्ग्युमेंटमध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांकडून कशा पद्धतीने डॉक्युमेंट्स नाकारण्यात आले याचा उल्लेख केला। त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जे कागद पुरावे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते मान्य करण्यात यावे असं थेटच सांगितलं। तसंच डॉक्युमेंट्स स्वीकारणं आणि त्यांना नकार देणं यासाठीची एक टाइमलाईन असायला हवी असं सुद्धा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले। त्याचबरोबर सरन्यायाधीशांनी दोन्ही गटाला एक इशारा दिला, तो म्हणजे की दोन्ही गटातले हे जे आर्ग्युमेंट आहेत त्याच्यावरनं प्रोसिजरला उशीर व्हायला नको किंवा या कारवाईमध्ये उशीर व्हायला नको असं सरन्यायाधीश म्हणाले। आणि त्याचबरोबर 31 डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण व्हायला हवी असा उल्लेख देखील सरन्यायाधीशांनी केला। या आर्ग्युमेंट दरम्यान तुषार मेहता यांनी एक महत्त्वाचा आक्षेप नोंदवला। त्यांनी असं म्हटलं की अपोजिट गटाकडनं विरोधी गटाकडनं विधानसभा अध्यक्षांकडनं जे ऑर्डर्स दिले जातात ते कोर्टासमोर आणले जातात, त्याच्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी ते कोर्टासमोर आणून विधानसभा अध्यक्षांना काम करण्यासाठी कोर्टाकडनं ऑर्डर घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे असा एक मोठा आक्षेप महाधिवक्त्यांनी घेतलाय। यावर शेरा लगावताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड असं म्हणाले की 10व्या अनुसूचीच्या पावित्र्याचं रक्षण करणं गरजेचं आहे, अन्यथा आम्ही ते फेकून देऊ शकतो। आजच्या आर्ग्युमेंटमधला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा हा एक महत्त्वाचा शेरा आहे। यावर शिंदेंच्या वकिलाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रते प्रकरणाची सुनावणी ही शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीपासून वेगळी घ्यावी अशी मागणी केली। यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड असं म्हटले की आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये याबद्दलची सुनावणी ठेवूयात। शिंदे गटाच्या वकिलानं एक महत्त्वाचा आक्षेप घेतला आणि मागणी केली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी या 2 सुनावण्या वेगळ्या घेण्यात याव्यात, कारण ते दोन्ही मॅटर वेगळे आहेत। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी असं म्हटलं की आपण पुढची सुनावणी ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठेवू आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची जी सुनावणी आहे ती सगळ्यात आधी घेऊ। यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्हीचे इश्यू सारखे आहेत, त्यामुळे या दोन्हीची सुनावणी एकत्र घेण्यात यावी। पण रोहतगी यांनी यावर आक्षेप घेतला आणि असं म्हटलं की या दोन्ही सुनावण्या वेगळ्या घेण्यात याव्या, कारण ही दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत। त्यावर कपिल सिब्बल यांनी तारखा सांगितल्या।
त्यांनी असं म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसची जी याचिका आहे ती जुलै 2023 मध्ये दाखल झाली होती, मात्र 6 महिन्यानंतरही विधानसभा अध्यक्षांनी त्यावर कुठलीही कारवाई केली नाही। यावर देवदत्त कामत म्हणाले की विधानसभा अध्यक्षांनी ऑक्टोबरपर्यंत कुठलीच नोटीस पाठवली नाही आणि त्यानंतर आता ते म्हणतात की याच्या संदर्भात कुठलेही रिप्लाय उत्तर त्यांच्याकडनं आली नाहीत। यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला। त्यांनी असं म्हटलं की ग्रुप ए मधल्या सर्व याचिकांची सुनावणी ही 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हायला हवी। ग्रुप ए म्हणजे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची याचिका। यामध्ये एक महत्त्वाचा उल्लेख करायला हवा, ते म्हणजे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेच्या संदर्भातली याचिका सुद्धा ग्रुप ए मध्ये येते। यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी एक महत्त्वाचा उल्लेख केला। त्यांनी असं म्हटलं की आपल्याला काहीसा वेळ हा राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणासाठी सुद्धा द्यायला हवा आणि त्यासाठी रिझनेबल टाइम म्हणून त्यांनी 31 जानेवारीपर्यंतची मुदत दिलेली आहे। याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचे निर्णय घेण्यासाठीची तारीख ही 31 जानेवारी ही सरन्यायाधीशांनी ठरवली आहे। या आजच्या संपूर्ण आर्ग्युमेंटमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 3 तारखा दिल्या। त्यानुसार पहिली तारीख म्हणजे पुढची सुनावणी ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे। त्याचबरोबर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीसाठी आता मुदत देण्यात आलेली आहे विधानसभा अध्यक्षांना, ती म्हणजे 31 डिसेंबर। 31 डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भातली सुनावणी ही विधानसभा अध्यक्षांना पूर्ण करायची आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा जो निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्षांना 31 जानेवारीपर्यंत घ्यायचे आहेत। या 3 तारखा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आजच्या या संपूर्ण दिवसाच्या सुनावणीमध्ये दिल्या। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या दिलेल्या तारखांमुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण रिझनेबल टाइम फ्रेम मध्ये आता त्यांना ती टाइम फ्रेम मिळाली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे निर्णयाबद्दलची तारीख मिळाली आहे, ती म्हणजे 31 डिसेंबर। पण हा काहीसा धक्का आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी, कारण त्यांनी या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी फेब्रुवारीपर्यंतची मुदत ही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे मागितली होती आणि सरन्यायाधीशांनी ती फेटाळून लावली आहे। या संपूर्ण सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक महत्त्वाचा उल्लेख केलाय। त्यांनी असं म्हटलंय की जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिलेल्या तारखांच्या दरम्यान निर्णय घेणार नसतील तर या सर्व याचिकांची सुनावणी आम्हाला आमच्याकडे घ्यावी लागेल। हा एक मोठा आणि महत्त्वाचा शेरा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिलाय। तसंच दुसरा महत्त्वाचा शेरा म्हणजे 10व्या अनुसूचीच्या प्रतिष्ठेचं आपल्याला रक्षण करावं लागेल, अन्यथा आम्ही ते फेकून देऊ शकतो। हे 2 महत्त्वाचे ताशेरे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आजच्या सुनावणीत लगावलेले आहेत। याचाच अर्थ आता 31 डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणं अपेक्षित आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसाठी मात्र जानेवारी 31 तारीख उजाडेल। मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी जी पुढची सुनावणी ठेवली आहे त्यात नेमकं काय होणार हे बघणं महत्त्वाचं आहे। तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं सुप्रीम कोर्टाची आजची ऑर्डर मिळाल्यानंतरचं काय म्हणणं आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्याबद्दलचे अपडेट्स आपल्याला मुंबईतक.in या वेबसाईटवर वाचता येतील आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स व्हिडिओ आणि लाईव्हच्या माध्यमातून मुंबईतकच्या यूट्यूबवर पाहता येईल। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।